बाबासाहेब, हा सुलूक केला नाही म्हणजे काय? जिजा, सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे आहेत. आता बोलू नका, फक्त ऐका. अहो पण जवाब काय तो तर सांगा. हे बघा, आता शेवटची मंगलाष्टक सुरू होईल. माळ घालताना तुम्हीच विचारा की. हा क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जलै समुद्र सहिता कुर्वन्तु वो मंगलम शुभमंगल सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान. हार घाल. फुटे पहाट की काळाच्या मनात फुटे पहाट. हात लावा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. जोड़ी सलामत रहे. आमीन आमीन. आमीन आमीन. आम्ही हे विसरणार नाही. काय ते? आम्हाला का त्यांना नमस्कार करायला लावला? ते वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. अहो पण ते तर पाठशाह. मानलं तर पाचशा, पण आज ते आपले अतिथी होते की नाही? आम्ही पण नाही का त्यांना अभिवादन केलं? पण आम्हाला ते आवडलं नाही. आम्हालाही. आपलं ठरलंय ना बदलायचं? हो, ठरलं बदलायचं. आधी लुगडं बदलूया पुढच्या विधीसाठी. आम्ही येतो, तुम्ही पण या बदल. चला राजे. काय नशीब, काय नशीब म्हणायचं. प्रत्यक्ष पाठशाह लग्नाला हजर राहून आशीर्वाद देत आहेत. वा 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 वा. उपाध्ये तोंड गोड झालं ना? हो. पुढे काय ते बोला. आता पुढे सब कन्यादान, सप्तपदी लाजा होम,
सगळी तयारी यथास्थित करून ठेवली आहे. लग्न लागल आनंदान माता पित्यान केलं कन्यादान जिजाच घेतलं शहाजीन घेतलं शहाजीन जळे अमंगळ भूतकाळीचे पवित्र हो माता सात पावले सप्तपदीची टाक भविष्यात जिजा शहाजी संगे करीते मनी एक निर्धार भविष्य आणि आयुष्यातील उजळू दे अंधार उजळू दे अंधार उजळू दे अंधार जणू शिवाला शक्तीनं घातली माळ ते लगीन पहाया थांबला काळ जणू शिवाला शक्तीनं घातली माळ लगीन पहाया थांबला काळ सरायाली का काळोखी रात की काळाच्या मनात फुटे पहाट की काळाच्या मनात फुटे पहाट की काळाच्या मनात फुटे पहाट भाईसाहेब लगीन लागलं. भुईवर संगती नक्षत्र उतरावीत अगदी तसं झालं बघा. विठोजी राजे, हमसे अनदेखी. आप आइए. आमच्या मुलखात असतात तर हिसाब पुरेपूर झाला असता. काश आप हिसाब लगा सकते. आम्ही आमच्यावर संयम ठेवलाय. न जाणे अपमान व्हायचा. अपनों से अपमान का डर नहीं, हमें डर नहीं लगता. अपनों से एवढं करून सवरून पुन्हा हेच म्हणता. मानते हैं कि लाख कोशिशें की कि ये शादी ना हो जाए, पर इसमें हमारा कोई जाति फायदा तो नहीं था. सिर्फ और सिर्फ आपके लिए हम सोच रहे थे विठोजी राजे. आमच्यासाठी महाभारत तो आपने पढ़ा ही होगा. पंडु के बाद क्या धृतराष्ट्र और धर्मराज ने मिलकर राज किया था. वजीर आजम मलिक अंबर ने आपके भतीजे शाहजी राजे को जागीरी क्यों दी? आपसे बराबरी हो जाए. और आपसे बराबरी होने के बाद ये रिश्ता
उनको लखोजी राजे का दामाद बनाया गया। अब लखोजी राजे और शाहजी की ताकत एक बनी, और तो और वनगोजी राजे तो हैं ही शाहजी के साथ। अब जोड़िए हिसाब, कहां शाहजी राजे और कहां आप। हमें तो फिक्र है कि कल को आप पर शाहजी राजे को कुर्निश बजाने की नौबत ना आए। हमने जो किया वो आपकी शान बचाने के लिए किया, और आप है कि पूरा मान गए। हम आपके हमदर्द हैं विट्ठू जी राजे। आपको जब भी जरूरत हो हमें याद कर, हम हैं आपके साथ। आम्ही डोळ्यात तेल घालून सावध राहू, पण ही वेळ कधीच येऊ देणार नाही। आम्हीच मुजरा केला तर संभाजी, मंबाजी, खेळोजी आणि परसोजी यांचं काय होईल? नाही, हे शक्य नाही। आता कुणाच्या सांगण्यात हा विठोजी येणार नाही हे नक्की। थांबा, तुम्ही या बाजूला। हा जी सर, या पुढे। शाहजीराजे चला। ताज्जुब हुआ? जी, आप और यहाँ? मेहमान नवाजी का मौका हम यूं ही गंवा देंगे? हाँ? जाधव भोसले शादी का जश्न हमारे यहाँ होगा। हम आप सभी को दावत का न्योता देने आए हैं। हमें इजाजत दीजिए। आप शरीक होना पसंद नहीं करेंगे? तुम्ही जाधव आणि भोसले म्हणालात, पण आम्ही निंबाळकर आहोत। हे दोघे आहेत म्हणजे आम्ही आहोतच। या लग्नामुळे आमचा डावा उजवा हात एकत्र आले आहेत। आम्हाला फलटणला जायची अनुमती द्यावी। फार काळ लांब राहणं योग्य नाही। जैसी आपकी मर्जी, हम इंतजार करेंगे। आप आइए। चला चला या। तुम्हा दोघांचं भावी आयुष्य एकमेकांना पूरक आणि सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद तुम्हाला अखंड लाभो, हाच आमचा आशीर्वाद। दमला, जा आता। गोदा जागे बरोबर। तुम्ही आलात आणि सगळं सुरळीत पार पडलं। हो अगदी। अहो तुमच्यामुळेच तर झालंय सगळं। आता तुम्हीच एकमेकांना सांभाळून घ्यायचं। आमच्या उमाबाईंना आता तुमचाच आधार आहे। आम्ही काय आज आहोत, उद्या नाही, पण आमच्या लेकीला तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या। दादासाहेब, असं बोलून तुम्ही सगळ्यांना परख करताय। आणि अशी निर्वाणीची भाषा तरी कशाला करायची? आता जे जायचंय ते गेले। आता कोणीही असं काही बोलायचं नाही। हळव्या आहेत त्या,
यांना इतकंच म्हणायचं होतं की तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. आम्ही घेऊच, पण आमच्यावर सोपून तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही. तुमचे आशीर्वाद, तुमची साथ आम्हाला सदैव हवी आहे. येतो आम्ही. या. जिजा, एवढा वेळ झोपणं आता रीतीला धरून होणार नाही. उठा. जिजा उठा बरं. अहो लग्न झालंय हे विसरू नका. जिजा बघा, तुमच्या पसंतीचा रंग नेसवणार आहोत तुम्हाला. वजीर आजम कडे दावतला जायचंय ना? उठा बघू. पण थोडा वेळ झोपू दे ना, खूप दमल्यात त्या. थोरल्याबाई, जिजा दमल्या की तुम्ही त्यांना सांगायचं की झोपा म्हणून, त्यांचे पाय चेपून द्यायचा. मधल्याबाई, तुम्ही तर किती दमल्यात असं म्हणून त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राहायचं. मग आज असं वेगळं काय आहे? अहो लग्न झालंय त्यांचं. त्या आता जाधव नाही, भोसले आहेत. माहेरी करायचे ते सगळे लाड केले की त्या आता सासरी जाणार नाही. त्या वेळेला झोपून कसं चालेल? जिजा उठा बघू. उठा हा जिजा. पाठवणी झाली नसली तरी लग्न झालं आहे. उठा बरं आता. नाही उठणार. अहो झोपू द्या ना. जिजा अहो झोपू द्या. एवढंच वय हो त्यांचं, दमले असते. झोपू द्या. सासरी म्हणजे कोण्या परक्या ठिकाणी नाही पाठवणार आत्याबाई. रीतिरिवाज शिकायला अवघं आयुष्य पडलंय. आत्ताच जोर कशाला लावायचा? आणि खरंच लहान येतो त्या. झोपू दे. ओम स्वस्तिस्तुजा विनाशाख्या पुण्यकल्याण प्रचिता विनायक प्रिया नित्यं कांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. आता झाल विधी. म्हणजे सगळं झालं? नाही राजे, झालं नाही. झाल विधी. म्हणजे हे 16 दिवे आम्ही तुमच्या डोईवर देणार. त्यांची जबाबदारी ते आपल्या शिऱ्यावर देणार. आता नाही कसं म्हणता येईल? आता जबाबदारी आलीच आहे, तर डोक्यावर घ्यावीच लागेल. बरोबरच बोलतायत की. चला आपण सुरू करूयात. चला आपण आता उमामहेश्वरांची पूजा करूयात. सुपातल्या उमामहेश्वर सुपाऱ्यांना आपण हळद कुंकू वाहा. हरिधरा पीतवर्णाट सर्वसौभाग्यदायिनी हरिद्रेणार्चितो देवा मदशयान्तिं प्रयच्छमे. कुङ्कुमं कामिकादिव्यं कामिनी कामसम्भवा कुङ्कुमेनार्चितो देवा मदशयान्तिं प्रयच्छमे.
दोघांनी फुलं व्हायची आहेत. माल्यादीनि सुगंधेने मालतीजारीन मया प्रभो मयर्कानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. नमस्कार करायचा आहे. ऐरणी देवताभ्यो नमः, उमामहेश्वर देवताभ्यो नमः, नमस्करोमि. आता आपल्याला ही जी झाल आहे ती या सगळ्यांच्या डोक्यावर ठेवायची आहे. जी आपल्या हातामध्ये ते वस्त्र घ्या. या सगळ्यांच्या डोक्यावरती आपण आधी वस्त्र ठेवायचं आहे आणि वस्त्र ठेवल्यानंतर आपण ते सूप त्यांच्या डोक्यावर ठेवायचं आहे. आणि यांनी आपल्या डोक्यावर सूप ठेवलं की त्यातले जे अक्षता आपल्या हातामध्ये दिलेल्या आहेत त्या 3 वेळा त्या सूपामध्ये टाकायच्या आहेत. काकांपासून सुरुवात करा. लखुजी राजे, अजून तुम्ही ते म्हणाला कसं नाहीत? जाधव भोसले एक झाले, जाधव भोसले एक झाले. थट्टा करतायत. पुढे त्यांना विचार झाले का सगळे मानाचे? झाले का सगळे मानाचे? ठेव. या हार ठेवा जागेवर. आपण दोघांनी हात जोडायचे. म्हणायचंय यावद्दिन यावद्दिन पर्यंतम पर्यंतम पुत्रवत पुत्रवत पालितम मया पारितम मया. बस म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही सांगितलंय ही जी मुलगी आहे ही आजपर्यंत आम्ही मुलाप्रमाणे तिचा सांभाळ केलेला आहे आणि आज ती तुमच्याकडे देतोय. तसाच तुम्ही तिचा व्यवस्थित सांभाळ करा. आमच्या जिजांची जबाबदारी आता तुमच्यावर सोपवली आहे. आजवर त्या जाधवांची लेक होत्या आणि आम्ही मुला मुलीत कधीच भेद केला नाही. तुमच्याकडचे रीतिरिवाज त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते रीतिरिवाज त्यांना समजावून त्यांचा मुलीप्रमाणे सांभाळ करावा. मुलगी जाणती झाल्याशिवाय सासरी जात नाहीत ही रीत बरोबर आहे, पण त्यामागं कारण असतात. सासर माहेर यांच्या रीतीभाती वेगळ्या असतात. माणसं पण परकी असतात. अहो पण आपल्या जिजांच्या बाबतीत तसं नाही. नशीबवान आहेत त्या.
उमाबाईंच्या घरी सून म्हणून जात आहे. म्हणजे तुमच्या मनात जिजाना सिंदखेडला न्यायचं नाहीये? आमच्यापासून दूर करावं असं आम्हाला कधीतरी वाटेल का? पण लहान वयातच त्या तिथल्या वाड्याशी जितक्या लवकर एकरूप होतील तेवढं त्यांच्यासाठीच चांगलं. पण आम्हाला वाटतं की अजून त्या लहान आहेत. त्या मोठ्या झाल्यात हे तुम्हाला कधीतरी वाटेल का? सांगा बरं. अहो पण त्यांना तसं उमाबाई, वाटत. अहो आम्हाला वाटतं दोन्ही ठिकाणं ही आपलीच आहेत. सिंदखेड काय वेरूळ काय, उलट त्या तुमच्या सावलीत अधिक जोमानं वाढतील. तुमचा हा विश्वास हीच आमची जमापुंजी. खूप बरं वाटलं. नाही, पण आम्हाला वाटतं एकदा त्यांना विचारावं, त्यांचं मत काय ते जाणून घ्यावं. हा खरा सुवर्ण मध्य. आपण त्यांनाच विचारू. त्यांना जे वाटतं ना तसंच करू. आम्ही त्यांना बोलावून घेतो. आम्ही जिजाना काही विचारणार आहोत, तर तुम्ही असायला हवंय. सांगा जिजा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सिंदखेडला असायला हवंय की वेरूळला असायला हवं? जिजाबाई, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. आता तुम्ही सुद्धा जे स्वारींनी केलं तेच करताय. आम्ही काय केलं? मधल्या बाईंना आणि धाकल्या बाईंना बोलावलं. जिजांवर दडपण वाढावं, त्यांना सिंदखेडला यावंसं वाटावं, असाच इरादा नव्हता का? त्यात चूक काय आहे आत्याबाई? जिजाबाई, तुम्ही सांगा बरं. आणि दडपण न घेता सांगा. आबासाहेबांना ठाऊक नाहीये. मधल्याहून आम्हाला अन्नपूर्णा व्हायचा सल्ला दिला. तो आम्ही वेरूळला जाणार म्हणूनच ना? तुम्ही लग्न करून सासरी जाल ना, तेव्हा तिथल्या अन्नपूर्णा व्हा. उत्तम चवीचं रांधा, जे खाऊन समाधानाचा आनंद आणि चांगलं आरोग्य खाणाऱ्याला मिळायला हवं. हो ना मधल्याहू? धाकल्याहून आम्हाला माणसांचं मन जिंकण्याचं गुपित सांगितलं, तेही याच इराद्याने. त्या वाड्यातली वास्तूतली स्त्री प्रसन्न असेल तर ती वास्तू प्रसन्न राहते. तुम्ही आनंदी राहिलात तर ती वास्तू आनंदी राहील, प्रसन्न राहील. आनंद देईल सुद्धा आणि घेईल सुद्धा. हो ना? थोरल्या उन्नी पण आम्हाला हेच सांगितलं. आणि आबासाहेब, तुम्ही सुद्धा आम्हाला हेच सांगितलं ना? हो, पण त्यांना आता वाटतंय
तुम्ही सिंदखेडला याल. नाही आऊसाहेब, मालोजी मामासाहेब आता नाही आहेत. त्यामुळे आम्हाला वेरूळलाच जायला हवं. आम्ही तुम्हाला हाच शब्द दिलाय ना. जिजा, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. तुमचा समंजसपणा तुमच्या वयापेक्षा मोठा आहे. शाबास. धनी, धनी तुम्ही मला आवाज द्यायचा. तुम्ही इकडे कुठं आला? गोमाजी, आम्हाला कदर करायची होती. मग तुम्हाला सांगावं धाडून कसं चालेल? आम्हालाच यायला हवं. धनी, तुम्ही मला आव जाऊ करून पर्क करताय बघ. गैरमारातब वाटला तर मन मोठं करा. जमेल ती कदर करतोय ती तिचा स्वीकार करा. याहून तुमची जाणती कदर आई रेणुका माता आमच्याकडून धक्के करून घेईल. या. मला काही समजा ना धनी. सरपोस दूर करा आणि बघा. घ्या. सालाना 20 होनांची तैनात घरी रुजू होईल. खातर बाळगा. त्यात वाढच होईल पण कमी होणार नाही. धनी, ह्यो कसला हिसाब? हिसाब नाही, तुमच्या कामगिरीची खारी एवढी परतफेड. या काय केलं? जिजा उद्या वेरूळला जाणार. आपल्या सिंदखेडच्या गडीत सगळ्यांचे हात धीर दिलसा देत सावरायला होते. डोळे कौतुक सांडत आशीर्वाद द्यायला होते. वेरूळला आमचे हात, आमचे डोळे सगळं तुम्ही व्हायचंय. वाल, धनी, एवढा विश्वास टाकताय? गोमाजी, तुम्ही कष्ट केलेत आणि जिजांच्या आवडीनं खतपाणी मिळालं. मुतपाक खाण्यात रमायच्या आधी त्यांचं मन तालीम खाण्यात घोटाळू लागलं. तुम्ही त्यांना तलवार बनवलं. आता त्यांची ढाल सुद्धा तुम्हीच व्हा. वाल, धनी, एवढा मोठा जिम्मा खांद्यावर दिला, एवढा मोठा गौरव केला, अजून काय हवं?
काळजी घ्या. सुखाचा संसार करा. आमच्या जिजांची काळजी घ्या. गोदा, तूच आता जिजाकांची सावली बनून राहायचं. आमच्या जिजांना सांभाळून घ्या. जिजांना आमची आठवण होऊ देऊ नका. आव्हा त्यांची. आम्ही काय देऊ तुम्हाला? आमचा आवडता अलंकार. आवडता? म्हणजे तुम्हाला तुमचा आवडता अलंकार दिलेलाच नाही? सांगा सांगा, कुठला आवडता अलंकार द्यायचा राहिलाय? पुतळी हार, लप्पा, गुट्टी, तुम्ही सांगाल तो अलंकार आम्ही तुम्हाला देऊ. ते शोभेचे अलंकार. कमरेला बांधलेली समशेर हा आमचा आवडता अलंकार. आबासाहेब, आम्हाला ऐश्वर्य नाही
शौर्य हवंय. बघा, ही समशेरा मी तुम्हाला दिली आहे. तिचा आमची समशेर आम्ही तुम्हाला देतोय. दिवे ओवाळा. अहो जाऊबाई, औक्षण म्हणावं. अहो वाघ म्हटलं काय, वाघोबा म्हटलं काय आणि वाघरू म्हटलं काय, त्यात काही बदल होणार आहे का? बर बाई, चला औक्षणाचे दिवे ओवाळा.
आता माप ओलांडून आत या. थांबा. थांबा. आता लगेच बेधडक आत घेऊ की काय? नाही म्हणजे जाधव भोसले एक झाले मान्य म्हणून सगळ्या चालीरीती गुंडाळून ठेवायच्या की काय? काही उणं राहिलं का? अहो स्वारींचं असं म्हणणं आहे की उखाणा घेतल्याशिवाय माप ओलांडू द्यायचं का? जिजाबाई नाव घ्या. जिजाबाई. अहो तुमचं नाही, शहाजी राजांचं नाव घ्या. शहाजी राजे. अहो हे काय एवढंही शिकवलं नाही का? जिजाक्का, तुम्हाला सांगितलं होतं ना तुझं उखाण्यात नाव घ्यायचं, विसरलात? अय्य हो की, विसरलोस. आत्ता घेतो हा. बघा, लल्लाटी शोभा कुंकवाची बघा, कुंकवाच्या खाली हळदीची दाटी. पण राजे काही बघेच ना. आता बघण्यासाठी तुम्हीच अर्जाव करा, बघायला भाग पाडा. झुंबराची झूल नको, उंबराचं फूल बघा. सोन्याच्या उन्हात बघा, कस्तुरीच्या धुरळ्यात बघा. बर, पण शहाजी राजांना नाही असली हाव, मग शहाजी राजांना नाहीये असली हाव. मनाच्या गाभाऱ्यात फक्त समशेरीला भाव. या. सुखी व्हा. जाऊबाई, शंभू महादेवाच्या कृपेनं मूर्तिमंत राजलक्ष्मी भोसल्यांकडे आली. जणू काही वऱ्हाडची रुक्मिणी सोन पावलांनी आपल्या कुळी आली. अगदी मखरात शोभेल अशी. मखरात नाही, देवाऱ्यात. पुन्हा शब्द चुकला ना. शहाजी राजे, आता तुम्ही सगळ्यांशी ओळख करून द्या आणि कोणाला काय म्हणायचं
तेही तुम्हीच सांगा बघू. हो सांगतो ना. हे आमचे काका साहेब आणि या काकी साहेब. हे आमचे दादा साहेब आणि या वहिनी साहेब. जाऊबाई साहेब, आम्ही सोनमुख आणि कंकण सोडण्याची तयारी करतो. बर. चला. जिजाबाई, शहाजी राजांनी कोणाला काय म्हणायचं हे तुम्हाला सांगितलं, पण त्यांना काय म्हणाल? त्यांना काय म्हणायचं हे आम्हाला ठाऊक आहे. काय म्हणाल सांगा बघू. आम्ही काही एवढ्या लहान नाही आहोत. रंगपंचमीला स्वतः आम्हाला ओळख करून दिली होती. आम्हाला ती पक्की याद आहे. त्यावेळेसच शहाजीराजे, तुम्ही त्यावेळेसच त्यांना सगळं सांगून टाकलं होतं? नाही म्हणजे सोयरिकीच्या दृष्टीने नव्हतं सांगितलं आहो साहेब. मग जिजाबाईंना काय ठाऊक आहे? म्हणजे काय? आम्ही शहाजी राजे म्हणून तुम्हीच ओळख करून दिली नव्हती? जिजाबाई, पण तुम्ही हाक काय मारणार हे विचारतो आहोत आम्ही. शहाजी राजे. आता हेच नाव आहे तर अशीच हाक मारणार. अशी नावाने हाक मारतात का? नाव जरी ठाऊक असलं तरी सुद्धा तुमच्या आऊसाहेब म्हणा, आम्ही म्हणा, आम्ही काय नावाने हाक मारतो? तुम्ही कशी हाक माराल सांगा बरं. कशी? अहो, स्वारी म्हणायचं. अय्य हो की, स्वारी. हो स्वारी. जी जी वाघ इथं. ओळख आहे का पुण्यांदा करून द्यायची? वाघाची ओळख कोणी सरतय? शिंदखेडात आलो तवा सुखानं 2 घास गिळू दिलं नाही. मग आता रे तुझं कसं होणार? आता तर तू कायमचा उपाशी राहणार बघ. ते का? आणि मी कशा पाहिजे तू शिंदखेडात? आता काय आपली गाठ शिंदखेडात पडायची नाही. हा अंग त्याच्या शिलेदार, गाठ पडाय आता शिंदखेडात जायची गरज नाही. म्हणजे आता मॅच वेरुळात आलोय. इथंच राहणार आहे तुझ्या संग. आता जाईल का जेवण का उपाशीच राहाल? म्हणजे तुमचं बाचका आता इथंच? वय इथंच. या. या तुम्ही पण. शिलेदार, हा आता काय इथंच रुसून बसणार आहे? वय नाही नाही, रुसलो नाही जी. मग गोंधळाची तयारी कोण करणार? हे काय झालीच की. झाली का? होय. मग चला. चला. आता
कंकण सोडायच्या आधी सुद्धा उखाणा घ्यावा लागतो बरं. आणि आता दोघांनी उखाणा घ्यायचा. हा जुना उखाणा चालणार नाही हं? नवीन घ्यावा लागेल. हो घेतो ना. भरल्या मनाची कळी ही चाफ्याची, वेरुळात आली सगळ्या सोयऱ्यांनी श्रीमंत झाली. धरू नका राग घेतो आम्ही उखाणा, स्वारींचं नाव घेतो कंकण आता सोडवाना. अगं बाई, शहाजीराजे म्हणजे आजपासून तुम्ही स्वारी झालात तर. म्हणजे राजे आता तुम्ही. राजे आता तुम्ही घ्या. शब्दांना संकोच आणि डोळ्यांनी संवाद, सवय आमची आणि धबधब्याच्या पाण्याची रीत तुमची. शंभू महादेवाच्या कृपेचा विडा, जिजाबाईंच्या संगे जमवला जोडा. वा छान. वा. चला मग आता कंकण सोडवण्याचा विधी सुरू करूया. बर. उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योगार गरजतो गोंधळी जगदंबेचा उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग. तलवार तेज शेजारी तळपते कट्यार आई उदो, तलवार तेज शेजारी तळपते कट्यार आई उदो, शौर्य शक्ती विजयाचे उघडे कवाड आई उदो, उदोग आई उदोग माझे अंबाबाई उदो, उदोग आई उदोग माझे अंबाबाई उदो, उदोकार गरजतो गोंधळी जगदंबेचा उदो, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग, उद्योग आई उद्योग माझे अंबाबाई उद्योग. पुरुष आणि प्रकृतीच आज लगीन झालं उदो, एक जाह
आले शिवशक्ती लक्ष्मी अन विष्णू उदो उदो ग आई उदो ग माझे अंबाबाई उदो उदो ग आई उदो ग माझे अंबाबाई उदो आई जगदंबेचा उदो उदो चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजान सूर्यवंशी तेज शहाजी राजा जणू शिवाला शक्तीनं घातली माळ ये लगीन पहाय थांबला काळ जणू शिवाला शक्तीनं घातली माळ लगीन पहाय थांबला काळ सराया आली का काळोखी रात की काळाच्या मनात फुटे पहाट 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 आमच्या थोरल्यावर सुद्धा अशीच रोज पूजा करतात. आम्ही त्यांना रोज तयारी करून द्यायचो. आम्ही आमची सगळी तयारी घेऊनच बसतो. इथे आम्हाला कोणी मदत करेल अशी अपेक्षाही नसते. का आवडत नाही का कुणाला? पण आम्हाला आवडतं. तुमची परवानगी असेल तर आम्ही तुम्हाला रोज अशी तयारी करून देऊ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतेय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रेणुकांबाय नमः. ओम नमः परमानंदे सर्वदेवमयी शुभे अकार दीक्षकारांत मात्रका मंत्रमालिनी. हे स्तोत्र कुणाचं? रेणुका मातेचं. सिंदखेडला आम्ही रोज हे सिंदखेड नाही, वेरूळ आहे. इथे सगळं वेगळं आहे आणि वेगळं असणार आहे. इथे देवाऱ्यात रेणुका माता नाही. आमचे कुलदैवत श्री शंभू महादेव आहे. आपलं आता आपलं झालं ना. आम्ही सुद्धा भोसलेच झालो. मग आता शंभू महादेव सुद्धा आमचेच झाले. हो ना. मग शंभू महादेवांना रेणुका मातेचं स्तोत्र ऐकत होतात. अय्या चुकलोच की. शंभू महादेवा रागवू नकोसा. आम्ही नवीन आहोत म्हणून आम्ही अनावधानाने रेणुका मातेचं स्तोत्र बोलून गेलो. पण आता आम्ही शिकू. तुम्हाला आवडेल ते शिकू. आम्ही क्षमा मागितली. आता आपल्या माणसांवर शंभू महादेव सुद्धा रागवणार नाही. शंभू महादेवा, आमच्या एकाही मुलात ही शिस्त नाही. आम्ही आपल्या सेवेत काही कमी करतोय का? कान्हो, आता पद्धती बदलायला हव्यात. नव्या सुनबाई आल्या आहेत. आपल्या मंडळीने एवढं तिखट खाणं त्यांना जमत नसेल. होय जी.
जाऊबाई साहेब, नाही म्हणजे गैरमतलब काढू नका, पण आम्हालाही वाटतं की चालीरीती असतात त्या पाळायला हव्यात. कोणीही आपला मोठेपणा घेण्याच्या नादात त्या पायदळी तुडवू नये. कसला मोठेपणा म्हणताय? जिजाबाईंनी जाणत्या होण्याआधी सिंदखेडला राहण्याऐवजी इकडे राहण्याचा निर्णय घेतला, हेच ना? तर काय काय मिळवतील मोठेपणा घेऊन? एखाद्या कोपऱ्यात माहेराची आठवण काढून रडत बसते. अहो लहान आहेत ना, मग लहान असल्यासारखंच वागावं. अहो त्या कधीही अस्व गाळणार नाहीत. श्रीकृष्णाच्या वंशातल्या आहेत त्या. त्यांनी जेव्हा गोकुळाकडे पाठ फिरवली तेव्हा तो परत गेला का, की आठवणीनं व्याकुळ झाला? त्याची तुलनाच नको. त्यांचं वय अल्लड आहे म्हणून म्हटलं. त्यात लग्नातला थाट पाहिलात ना? नाही म्हटलं तरी आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या थाटामाटात सरावलेल्या. इथं नांदणं म्हणजे मऊ रुईवरून थेट काट्याच्या वाटेवर येण्यासारखं. इथं नांदणं म्हणजे मऊ रुईवरून थेट काट्याच्या वाटेवर येण्यासारखं. अहो सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण लहानपणीच अंगवळणी पडलेलं बरं नाही का? आणि आत्याबाईंनी हे विचार मांडले होतेच. त्यांचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं. अहो त्यांचे 27 महाल आणि 12,000 मनसब. जाधवांचे महाल किती आणि मनसब किती याची मोजदात आता कशाला? हो आम्ही तेच म्हणत होतो. 27 महाल असू देत किंवा 12,000 मनसब. वहिनी साहेब, अहो आता ते सुनबाई आहेत तेव्हा त्यांच्या माहेरचे वैभव किती त्यापेक्षा आपले भोसल्यांच्या घरातले रीतिरिवाज शिकवायचं मनावर घ्यावं. त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. तुम्हाला काही खटकलंय का? त्यांच्याकडून जर काही गलती झाली असेल तर आम्ही माफी मागतो. ते अगदी साफ दिलाचे आहेत. कसं आहे ना वहिनी साहेब, नाकापेक्षा मोती जड व्हायला नको. नाही म्हणजे उद्या तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटू नयेत म्हणून म्हटलं. कुठेतरी मनात अडी बसलीये एवढं नक्की. नाही नाही, स्वारी सुद्धा साफ दिलाचीच आहे. आता दादासाहेब दिल्यानंतर तुमची जबाबदारी त्यांच्यावरच आहे म्हणून काळजीपोटी म्हणाले ते. आणि सुनबाईंविषयी तेढ असायला त्या काही एवढ्या मोठ्या झालेल्या नाही आहेत. आम्ही सांगतो ना. असंच असू देत. शंभू महादेवा, तुझी कृपादृष्टी आमच्यावर अखंड राहू देत. मनामनात कलीचा प्रवेश होऊ देऊ नकोस. देखा वजीर आजम मियां राजू, जाधव भोसले शादी से जुड़ गए. हमने वादा किया था कि उनकी शादी होगी. लो हो गई. शादी 7 फेरों से मुकम्मल नहीं होती जनाब. मंजिल अभी बहुत दूर है. मतलब अभी भी साजिश जारी है. मरते मरते बच गए फिर भी अकड़ वैसे की वैसे ही है. अल्लाह का शुक्रिया अदा करो मियां राजू, उसने रहम की और जिंदगी लौटा दी है. अल्लाह ने जिंदगी लौटाई है, लेकिन वो मक्का मदीना जाने के लिए नहीं है वजीर आजम. अभी मकसद अधूरा है कि उसी को अंजाम देने के लिए लौटाई है. अब कैसा मकसद? 7 फेरे उल्टे लेने की तुगलकी सोच तो नहीं है? शादी हुई है, यानी अभी तो मिट्टी का मटका तैयार हुआ है.
कौन जाने, मिट्टी को सेकने तक वो चकनाचूर ना हो जाए। ख्याली पुलाव है, अब कुछ नहीं हो सकता। मतलब अब वो लोग चाह के भी अलग नहीं हो सकते, है ना? बिल्कुल दुरुस्त। यानी कि अब कुछ भी हो, आग की लपटें हो, आंधी हो, तूफान हो, वो अलग नहीं होंगे। मतलब वो दोनों अब आपस में ही आपको सलाह दूं? मुफ्त की है, हकीम को बुलाकर कुछ दवा लीजिए। आपको एहसास नहीं आप क्या फरमा रहे हैं। उनके बीच आग, उनके बीच आंधी तूफान, अब कैसे आएगा? वजीर आजम मलिक अंबर जी, आप समझ नहीं रहे हैं। बदले की आग, नफरत की आंधी और बगावत का तूफान अगर आपने बनाए हुए रिश्ते में आ गया तो बताइए, क्या तब भी ये शादी मुकम्मल मानी जाएगी? अहो आम्ही किती हुडकत होतो तुम्हाला. अय्या जिजा, अहो हा कुठला गो? लग्नात तर वेगळ्या नक्षीकामाचा होता. कोयरीची नक्षीवाला? नाही. मग मोरपीसवाला? मग हा? नाही. अय्या म्हणजे आहेत तरी किती? कोणी कोणी काय काय दिलंय तुम्हाला? मी बघू. नाही नको. अहो का? बघा की, तुम्ही काही परके आहात का? गोदाताई, दाखव तर. जी. अय्या किती डाग आहेत. मग तुम्ही असं लंकेची पार्वती का झालात? एवढे डाग आहेत की 2 मास पुरतील. एकदा घातलेला डाग पुन्हा घालावा लागणार नाही. घ्या ना, घाला ना. नाही हो, आम्हाला ना डाग आवडतच नाही. का? अहो का म्हणजे काय, किती टोचतात ते. त्यावर हे सांभाळा ते सांभाळा, आम्हाला नाही अजिबात आवडत. हो मग आवडतं तरी काय? सांगू ना, पण आधी आम्हाला सगळा वाडा तर दाखवा. हो चला. हा राज, लावा ताकद. हा सोमाजीराव, दाखवा ताकद. राज, मुदगल खाली पडू द्यायचं नाही. हा शहाजीराजानं सिंध खेडचो गावाचे काय करायले? अरे ह्यो खेळ ठाव नाही होय तुला? नाही. अरे ज्याच्या हातनं मुदगल पहिलं पडल हा त्यो हारला. असं आहे वय. हा अरे परले चिराला भेटले आहेत ते. हा मग बर चल, नव्या सुनबाईला जाऊन सांगू. वय वय चल. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. राज, पाहिलं का? जिजाक्कांनी बी बघितलं.
म्हणजे या आल्या म्हणून तुमच्या हातातला जोर कमी झाला तर आलं लक्षात. नाही 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 तसं नाही जी जिजाक्का, राजांच्या अंगात ही जीवानी चपळाई आहे. हा फक्त दूध आणि खुराक वाढवला ना की अंगात हत्तीचं बळ येते बघा. हा राज घ्याल ना? यांना सांगितलं ना, आता या देतील तर घेऊ. काय स्वारींनी फक्त आज्ञा करावी. पेलाभर काय, अगदी हंडाभर दूध आणून देऊ. तालीमखाना पाहून झाला? हो, पण तुम्ही का नाही आलात? तुम्हाला सांगू का, या वाड्यात 2 ठिकाणी आम्ही जात नाही. नाही म्हणजे नाही. एक तालीमखाना आणि दुसरी इथे पशुवाटिका आहे का? तीच दुसरी जागा आहे ना? पशुवाटिका म्हणजे काय हो? जनावरखाना. वाघाचा, घोड्याचा, मोराचा आवाज येतो, म्हणजे नक्कीच जनावरखाना असणार. आहा, तसं होय. तीच आहे. इथे बरेच प्राणी आहेत. चला चला. हे प्राणी आहेत होय? काय हो, घाबरलात की काय? अहो, आम्ही नवीन होतो तर आम्हाला घाबरवायचं. आता तुम्ही नवीन आहात. नातं? घोड्याबरोबर? हो नातं. मुक्या प्राण्यांबरोबर नातं जुळवलं की ते तुमच्याशी किती प्रामाणिक वागतात ते बघा. जिजाक्का, ध्यान कुठे आहे तुमचं? आणि हो, त्यांच्या वाट्याला जाऊ नका. हा, जपून राहा. आमच्या धाकल्यावर म्हणतात, प्राणी असले तरी माया केली तर तीही माणसाळतात. मग ही तर काय, माणसंच आहेत.